अजून किती चालायचंय? बेंचोत उपाय तर होईल ना? होईल होईल, खूप पोचलेले बाबा आहेत ते. अजून किती चालायचंय बाबा? चढून चढून पार दमछाक झाली. दमछाक तर होणारच, दमछाक नाही तर मजा नाही. कोण हा लवडू? अरे हेच ते बाबा दमछा, कोपऱ्यात नेऊन देतात पाक पाक पाक. अच्छा, हेच का ते बाबा दमछाक जे कोपऱ्यात घेऊन देतात पाक पाक पाक? बाबा लागले लवडे त्रसले गाण, जवायचे असे रान तर बाबा दमछाक. जय बाबा दमछाक, जय बाबा दमछाक. बाबा बाबा बाबा. पोरा, मला माहित आहे तुला काय त्रास आहे. तुझ्या बायकोला हवा असतं श्रीखंड, पण नशिबी नुसता पाणी पाणी. अरे आईची गाण, माझ्या हातात न घेताच बाबांनी कसं अचूक उत्तर सांगितलेलं आहे. आई झोले महान माणूस तो. चरणी घेतो बाबा. पोरा, चड्डीच्या वासाने सांगतो मी भविष्याच्या रेषा. आणि बापरे, मग बाबा याच्या समस्येवर काहीतरी उपाय सांगा बाबा. हो हो, यावर फक्त एकच उपाय. फोन बघून हलवणं बंद कर. तुझ्या बारक्या केळाला आराम दे. रोजच्या ओढा ताणीतून तो थकलाय, दमलाय. आता त्याला आवर घाल. आता फक्त आठवड्यातून एकदाच. तोपर्यंत तुझ्या नांगराला आराम दे. पण जर बायकोचा मूड झाला तर मग तर करावंच लागेल ना. तिला पण माझ्याकडे पाठव. म्हणजे जसं तुला समजावलंय तसं तिला पण समजावीन. ठीक आहे बाबा. हा. हा माझा नमस्कार घ्या तुमच्या चरणी. जय बाबा दमछाक, जय बाबा दमछाक. कोपऱ्यात घेऊन देतो पाक पाक पाक. अरे बापरे, चला सीन संपला. हॅलो, जय बाबा दमछाक. बाबा बाबा तुमच्याकडे एक काम होतं बाबा. ऑनलाईन कन्सल्टेशन देत नाही मी. अपॉइंटमेंट घ्या आणि क्लिनिक मध्ये या. आणि हो, भाभी असेल तर फुल डिस्काउंट. अरे अरे ऐकून तर घ्या. चला, जागा चांगली भेटली आहे. शिफ्टिंग पण झाली. तसं गाव पण भारी आहे. कोणी येऊन गांड नाही मारली पाहिजे. बाबा, आई सवाड्यात तू या पण गावात. आईच्या गावात. बाबा तुम्ही किती गाण लपवण्याचा प्रयत्न करा, पण व्ह्यूज ना तुमच्यामुळेच येत आहेत. हे त्या बंड्याला दाखवायचे आपल्याला. नाही नाही नाही, बेंचो तुमच्या सोबत काम करून माझे लवडे लागलेत. पुढे तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. नाही, एकुलता एक आहे म्हणून अजून घरात ठेवली आहे. आता कधी हाकून काढली असती मला. बाबा बाबा आता आपले दिवस चमकणार आहेत. सरपंचाने ना एक स्कीम आणली आहे. पण यासाठी तुम्हाला ना वैतागवाडी द्यावा लागेल. वैतागवाडीत? पण आपण हे सर्व करणं कसं? हे बघ, आपल्याला ना गावामध्ये गांजाची शेती करायची आहे. ठीक आहे, फक्त त्यासाठी ना तुला ना लोकांना कन्व्हिन्स करावं लागेल. समजा आपल्याला 40 एकर जमीन भेटली तर सरपंच 40 लाख टाकतोय. गांजाचं एक पीक यायला 25 दिवस लागत आहेत. म्हणजे 40 एकरचे किती? 80 लाख. हिसाब बराबर रखते हो भाऊ भैया. म्हणजे 25 दिवसात 40 चे 80, मतलब 25 दिन में पैसा डबल.
मस्त प्लान है, लेकिन करना क्या पड़ेगा? आरंडी. रंडी लागले लवडे त्रासले गाण आणि झवायची असे रान तर डायल करा 922111. अरे मादर चोत, R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हे बघ, सुरुवातीला ना तुला आहे ना गावातल्या लोकांना कन्व्हिन्स करावं लागेल. त्यासाठी तुझे जे काय कॉन्टॅक्ट असतील, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बदलापूर, ते वापर आणि मग पिकाबद्दल माहिती काढ. तुमची स्कीम तर चांगली आहे, पण तो गावातला भिकाचा पंड्या. कॉल टू आफ्रिका. तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो. उलमुल वांडा, ऊसाचं पीक यात उत्तम असतं. कमी पाणी आणि दांडा उभा. हा बघ, माझ्या मित्राचा फोन आला, बाबा दमचक. हॅलो माय फ्रेंड. हॅलो उस्तरा. मला माहिती आहे साऊथ आफ्रिकेनं तुम्हाला हरवलं म्हणून तुझी उदास झाली, पण ठीक आहे. काय? आम्हाला गांजाची शेती करायची आहे. गांजाची शेती? अरे एकदम सोपं असतं ते. त्याला नदीकाठची जमीन लागते, नदीकाठची सकट जमीन. गवत कमी असलं पाहिजे, म्हणजे जाटे नसतील तर अतिउत्तम. पण जमीन कशी मुलमुलीत पाहिजे. मग थोडंसं पाणी टाकायचं आणि मग घुसवायचं आपलं नांगर. मग पीक कसं ताट उभं राहतं. या उकुकू वाया खाया काय म्हणतोस? उलमुलू वांडा. हा ठेव, चल. ठीक आहे, बघतो काय ते. कळलं का? लवडा बेंचोत. शेती करायची रेसिपी सांगू होता का ठोकायची? काय माहिती. दुसरा कोण आहे का ओळखीमध्ये? थांब, दुबईला कॉल लावतो. कॉल टू दुबई. Oh, hello, my friend. Alpoderitza. हबीबी, आम्हाला गांधी शेती करायची आहे. लावडा. तुला वल्ला बोलायचं का? नाही, मला लावडाच बोलायचं असती. अरे तू ये इकडे दुबईला, तुला जो हवा तो माल देती, पण त्या वैतागवाडीत नको. तिकडे त्या बंड्याचे इंटेलिजन्स आमचे लवडे लावती, आणि असे लवडे लावती की आमच्या 2 एकरच्या हवेलीमध्ये लवडेच असती. मग मला लवडे विकायला लागती. लवडा लेलो 10 रुपया किलो, लवडा लेलो 10 रुपया किलो. नाही. एवढे नाद केले, पण त्या बंड्याचा नाद नको. अल्फकॉफ. हबी लवडा, ह्याने पण कॉल ठेवला. आता गावातला एकच माणूस आपल्याला हेल्प करू शकतो. कोण? मास्तर. अगं तुला सांगतो, हे नवीन व्हायरस येऊन पूर्ण करिअरचे लवडे लावतात आहेत. च्या माईला घराच्या बाहेर पडूच देत नाहीत. मग काय, तुम्हाला घराबाहेर पडता येत नाही म्हणून तुम्ही माझे पण लवडे लावणार? ए चावट. इश्श. बरं मी काय बोलतो, आपल्या चिंकीला एक बहीण असती तर. शिवाय तुमचं आपलं काहीतरी जावा तिकडं. अगं जावा तिकडं बोलून तू काय जवळ येतच नाहीस. अगं तुझ्या आठवणीत पार हाताच्या आणि नशिबाच्या रेषा झिजल्यात. या बघ कॅमेरामॅन, फोकस कर. अगं 8 GB मेमरी कार्ड असंच भरून पडलोय. अरा केवढ्या त्या पोझिशन्स. कधी त्यातली एक पोझिशन वापरतोय असं झालंय. तुला सांगतो सविता, कधी मला स्वप्न पडतात, तू आणि मी एकाच चादरीत. हळूच तुझा हात मागून येतो, मग दुसरा पण हात येतो. मैं झुकेगा नाही साला. आणि मग तू मला घट्ट मिठी मारतेस. मग एक हात वरती आणि एक हात खालती, आणि मग आपण हळूच किस करायला जवळ येतो आणि तुझी दाढी. कोण आहेस तू?
अरे जेव्हा पण मूड बनतो तेव्हाच कोणाला तरी मरायला आलंच पाहिजे का? अहो अहो कोण आहे कोण तिकडे? मी बाहेर आले म्हणून तुमचं काही तिकडे लफडा तर सुरू नाही ना? अगं अगं सविता नाही ग. मेले माझे कर्मानी मिले. हा असा ना ऐकणार. हा मग बघतोस का? उचल. अहो अहो काय चाललंय तिकडे? काय उचलताय? काय मागून घेताय? अगं थांब, इथं कोणतरी मागून घेतय मला. अहो तुमचं नक्कीच काहीतरी चालू आहे. तुम्ही याच आता घरी. कशाला उचलताय मला? इथं नो पार्टीमध्ये बसलोय का? अरे घालत सोडा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आवडला भावा. आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पात्र नुसता दुरा, नो जजमेंट, खाली एंटरटेनमेंट.